चंद्रपुरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पोलीस विभागाने मोहीम उघडली आहे। रविवारी पोलीस रेकॉर्डवरील असलेल्या आरोपीला देशी कट्टा आणि 4 जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली। कन्हैया उर्फ मुन्ना ठाकूर, रघुनाथ सिंग राठोड अशी आरोपींची नावे आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगून अनेक घटना घडल्या आहेत। त्यामुळे अशा इसमांची माहिती काढून त्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी दिले होते। अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाऱ्या विरोधात मोहिमेदरम्यान चंद्रपूर शहरातील आनंद नगर महाकाली कॉलनी परिसरात एक इसम कोणाला तरी जीवे मारण्याच्या उद्देशाने देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली। यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छिरे यांच्या पथकाने तात्काळ रवाना होऊन आरोपीला ताब्यात घेतले। त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक देशी कट्टा आणि देशी कट्ट्यात वापरण्यात येणारे 4 जिवंत काडतूस आढळून आलेत। कन्हैया उर्फ मुन्ना ठाकूर, रघुनाथ सिंग राठोड यांच्या विरोधात चंद्रपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले। सदर आरोपी हा चंद्रपूर जिल्हा कारागृह येथून पॅरोलवर रजेवरून 2 वर्षांपासून फरार होता असल्याची माहिती आहे।